जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आर्वीतील पांधन रस्त्याच्या कामावर शेतकऱ्यांचा संताप। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतील अनेक कामे अर्धवट, निकृष्ट दर्जाचे आरोप। नांदपूर वागदा परिसरातील 90हून अधिक शेतकरी प्रभावित, चौकशी व कारवाईची मागणी। आर्वी तालुक्यातील मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पांधन रस्त्याची अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहिल्याचा तर पूर्ण झालेल्या कामाचाही दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजनेअंतर्गत आर्वी तालुक्यात नांदपूर वागदा परिसरातील सुरू असलेली पांधन रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र कामांना उशिरा सुरुवात झाल्यानं अनेक रस्ते आजही अपूर्ण अवस्थेत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे, शेतीची कामे करणे आणि पिकाची वाहतूक करणे कठीण झाले। 4 महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र समितीने प्रभावीपणे लक्ष न दिल्यामुळे अर्धवट काम झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। नानपूरचे अरविंद लिल्लोरे यांनी यापूर्वी तहसीलदार हरीश काळे यांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्याने नांदपूर आणि वागदा येथील पांधन रस्ते अद्यापही अपूर्ण असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या रस्त्यावरून दररोज 90हून अधिक शेतकरी आणि अनेक शेतमजूर ये-जा करतात। खराब रस्त्यामुळे काही शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी करता आली नाही, तर काहींनी पेरणीच टाळल्याचं समोर आलंय। पावसाळ्यात या रस्त्यावरून पायदळ चालणेही धोकादायक ठरत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान अपूर्ण कामे तातडीनं पूर्ण करावीत, निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।